अंजला काहीच सुचत नाही. त्याला देव आठवतो. मग मंदिरात तो जातो आणि त्याच्या प्रश्नांची परिस्थितीची उत्तरं देवाला विचारू लागतो. मग तो देवाला बोलतो, मी काही प्रश्नांमध्ये गुंतलोय, मला काही उत्तर मिळेना. मंदिरात गेलो की उत्तरं भेटायची, पण आता माझी चूक काही कळेना. देवा, मी माफी, चूक माहिती नसताना मागतोय. प्रश्न का कोणी सोडून देईना? गैरसमज लोक करत असतात, पण देवांनो तुम्ही का मला समजून घेईना? आणि कोणी विचारलं काय झालं तर रडून सगळं मोकळं व्हावं वाटतंय. कोणावर कसा विश्वास ठेवू? माझं मला कधी कधी चुकीचंच वाटते. आणि चुकत असेल मी देवा, तर वाट तूच दाखव ना. रक्षाबंधनलाही तुला राखी बांधते. भाचा कधीतरी आम्हाला तू समजणं. आणि माझ्या यशाची वाट तुझीच बहीण मी शाळेत असतानाची बघती. मी केले कित्येक प्रयत्न, पण लक्ष्मी मात्र थोडं अजून थांब म्हणते. थांबलो असतो मी अजून देवा, मला काहीच अडचण नाही. बाप माझा रोज म्हातारा होतोय, वय वाढणं पण त्याचं थांबत नाही. साठी ओलांडली माझ्या बापाने, आशा काही अजून सोडली नाही. मी थांबलो की मलाच सांगतात उठ बाळा, वेळ कोणासाठी थांबत नाही.